नमस्कार. वेदृश्य एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत लसावी आणि मसावी, एलसीएफ आणि एचसीएफ सेकंदात अवयव न पाडता कसं काढायचं ते आज आपण शिकणार आहोत. चला तर मग करूयात सुरुवात. बघा, सुरुवातीला आपण दोन दोन संख्यांचा लसावी आणि मसावी काढायला शिकूयात. सोप्याकडून अवघडाकडे गेलं की गणितावर प्रेम होतं. म्हणून अगोदर सोप्यातून अवघडाकडे जायचं, म्हणजे गणित पण सोपं वाटायला लागतं. आता बघा, 12 आणि 18 या दोन संख्येचा आपल्याला अगोदर लसावी काढायचा आहे. आपल्याला लसावी काढण्यासाठी आपण काय करतो? अवयव काढतो. मग अवयव न काढता सेकंदात कसं काढायचं बघा. आता इथं बघा, मोठी संख्या कोणती आहे? इथं 18 आहे. या 18 ला 12 ने भाग जातो का? नाही जात. मग काय करायचं? असं लिहायचं. या पद्धतीत मांडायचं. आता बघा, 12 आणि 18 या दोन्ही संख्या कोणत्या टेबलमध्ये येतात? 2 च्या येतात, 3 च्या येतात. 3 चौक 12, 3 संग 18. मग 3 ला अगोदर भागालो. 3 चौक 12, 3 संग 18. झालं? मग आता या 4 आणि 6 ला आणखीन कोणत्या संख्येने भाग जातो? 2 ने जातो. म्हणजे याला एवढं संक्षिप्त रूप द्यायचं, की त्याला पुढं कोणत्याच संख्येने भाग गेला नाही पाहिजे. बे दोन्ही 4, बे त्रिक 6. आता या 2 ला आणि 3 ला कशाने भाग जातो का? नाही जात. मग काय करायचं? या 12 ने 3 ला किंवा 18 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं. काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. बघा, 12 त्रिक 36, 18 दोन्ही 36. 36च उत्तर येतं. म्हणजे याचा लसावी काय आहे? लसावी आपला 36 आला. बघा, अवयव पाडून तुम्ही बघा करून, याचा आन्सर लसावी हा 36च येणार. आणि हा 36 ला दोन्ही संख्याने भाग जातो. 12 ने जातो आणि 18 नेही जातो. आता बघा मसावी. मसावी तर खूप सोपा आहे. आता मसावी बघताना बघा, या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे? 12 आणि 18 या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे? 6चा आहे. 13, 14, 15, 16, 17, 18. 6चा आहे का नाही? मग या 6 ने पाहायचं की या दोन्ही संख्येला भाग जातो का? जातो. 6 दुनी 12, 6 त्रिक 18. जातो ना भाग? म्हणजेच 6 या दोन्ही संख्येचा काय आहे? मसावी आहे. एचसीएफ आहे. आहे की नाही सोपी पद्धत? म्हणजे विदाऊट फॅक्टरायझेशन, अवयव न पाडता सेकंदात आपल्याला आन्सर काढता येतं. व्हिडिओ पूर्ण पहा. आपण अनेक प्रकारची उदाहरणं बघणार आहोत. 3 अंकी संख्येचा लसावी कसा काढायचा, मसावी अवयव न पाडता 4 अंकी संख्येचा पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच छान छान गणित शिकण्यासाठी आजच वेदऋषी एज्युकेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बघा आता, आता बघा इथं उदाहरण वेगळ्या पद्धतीचं आहे. आता बघा इथं 10 आणि 6 या दोन्ही संख्येमध्ये मोठी संख्या कोणती आहे? 10 आहे. या 10 ला 6 ने भाग जातो का? 6च्या टेबलमध्ये 10 येतो का? नाही येत. मग काय करायचं? आपली पद्धत असं मांडून घ्या. 10 ला, मग आता बघा, 10 आणि 6 ला कोणत्या संख्येने भाग जातो? 2 ने. बे पंचे 10, बे त्रिक 6. मग आता काय करायचं? या 10 ने 3 ला गुणाकार करा किंवा 6 ने 5 ला गुणाकार करा किंवा 6 ने 5 ला. 6 पंचे 30, 10 त्रिक 30. म्हणजेच लसावी काय आहे? आपला 30 हा लसावी आहे. आता या 30 ला 10 नेही भाग जातो आणि 6 नेही भाग जातो. म्हणजे याचा लसावी 30 आहे. अवयव पाडून बघा. तुम्हाला विश्वास नसेल तर अवयव पाडा. या संख्येचे अवयव पाडायला जास्त वेळ लागत नाही आणि उत्तर हेच येतंय का ते तुम्ही चेक करू शकता. आणि बघा आता मसावी. आता मसावी बघा कसा काढायचा? सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे. परंतु इथं बघा डिफरन्स, डिफरन्स 10 आणि 6 मध्ये डिफरन्स कितीचा येतो? 4चा येतो. 4चा येतो. मग या 4च्या टेबलमध्ये 10 नाही आणि 6 नाही. या 4 ने दोन्ही संख्येला भाग जात नाही. मग काय करायचं? मग काय करायचं? या 4चे अवयव पाडायचे. बे दोन्ही 4, बे दोन्ही 4. मग ही 2. 2 ही संख्या काय आहे? या 2 संख्येचा मसावी आहे. आहे की नाही सोपी पद्धत? समजते का? समजत असेल तर येस असा कमेंट करा आणि घाबरू नका. आणखीन खूप उदाहरणे आपण पाहणार आहोत. नक्कीच शेवटपर्यंत तुम्हाला समजेल. आता बघा इथं 15 आणि 20. आता बघा,
लसावी काढूयात अगोदर आपण. आता बघा लसावी काढताना काय करायचं, मोठी संख्या कोणती आहे 20. 20 ला 15 ने भाग जातो का, नाही जात. मग काय करायचं आपल्याला, या पद्धतीत लिहून घ्या. आता दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो, 5 ने जातो. कारण ज्या संख्येच्या एक स्थानी 0 किंवा 5 असतो त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो, हे माहितीच असेल. 5 चोक 20, 5 त्रिक 15. आता या दोन्ही संख्येला कुठल्या संख्येने भाग जातो का, नाही जात. म्हणजे हेच लहान रूप आहे. तर 20 ने 3 ला किंवा 15 ने 4 ला भाग घाला. दोन्हीचं आन्सर तेच येणार आहे. 20 त्रिक 60 किंवा 15 चोक 60 म्हणजे त्याचा लसावी किती आहे, 60, 60. समजलं. आणि आता बघा मसावी काढण्याची ह्याची एक ट्रिक आहे इथे एक. आता ज्या संख्या 5च्या पटीमध्ये असतात, म्हणजे एक स्थानी इथं 5 आलं, इथं 0 आलं, पुढे 25 असेल, 30 असेल, 35 असेल, तर त्या संख्येचा मसावी हा किती असतो, नेहमीच 5 असतो. आता बघा या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे, 5 आहे. 5 ने या दोन्ही संख्येला भाग जातो, म्हणून या संख्येचा मसावी किती आहे, 5 आहे. समजलं. तर आता आपण उदाहरणे आणखी 3 संख्यांची उदाहरणे पाहूत आणि यापेक्षा थोडेसे वेगळे पाहूया. त्यामुळे तुम्हाला काय होईल, तुमची शंका क्लिअर होईल. ठीक आहे. चला मग आपण 3 अंकी संख्या पाहूया. आता बघा आपण 3 अंकी संख्या घेतलेल्या आहेत. आता बघा 3 अंकी संख्येचा लसावी आणि मसावी कसा काढायचा तेही अवयव न पाडता. बघा इथं 10, 15 आणि 20 आहे संख्या. मग सर्वात मोठी संख्या कोणती आहे, इथं 20 आहे. या 20 ला या दोन्ही संख्येने भाग जातो का, 10 ने तर जातो, म्हणजे 10 कटला. त्याला कट करा, कारण 10 ने 20 ला भाग जातो. आता 15 ने जातो का 20 ला भाग, जात नाही. मग आपली काय ट्रिक आहे, मांडून घ्या तसंच. याला कितीने भाग जातो, 5 ने. 5 त्रिक 15, 5 चोक 20. मग 15 ने 4 ला किंवा 20 ने 3 ला जर गुणाकार केला, मल्टिप्लाय करून घ्यायचं बरं, याच्यामध्ये गुणाकार करून घ्यायचं, तर काय होतो याचा लसावी 60. बघा करून तुम्हाला, 20 त्रिक 60, 15 चोक 60, याचा लसावी 60 येतो. आणि मसावी किती येतो, तुम्हाला मी पाठीमागे एक ट्रिक सांगितली होती. अशा जर संख्या आल्या 0, 5, 0, 5, तर त्याचा मसावी किती येतो, नेहमीच 5 येतो. समजलं. आता बघा उदाहरण क्रमांक 2 पाहूयात. 8, 12, 16. आता इथं बघा, इथं पण मोठी संख्या बघा. मोठी संख्या पाहिल्यानंतर या दोन्ही संख्येपैकी कोणत्या संख्येने भाग जातो ते संख्या कट करा. 8 ने जातो. मग आपली लसावी काढण्याची पद्धत तीच. या दोन्ही संख्येला कुठल्या संख्येने भाग जातो, 4 त्रिकोण 12, 4 चोक 16. मग 12 चोक 48 किंवा 16 त्रिक 48, म्हणजे ह्याचा लसावी किती आला, 48. आणि आता बघा मसावी काढताना या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे, 4चा. या दोघांमध्ये कितीचा आहे, 4चा. या 4 ने तिन्ही संख्येला भाग जातो का, जातो. 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 चोक 16, म्हणजे याचा मसावी किती आहे, 4. 4. समजलं असेल तर याचा आन्सर मला नक्की कमेंट करा. हे थोडस वेगळं आहे, परंतु थोडस तुम्ही डोकं वापराल, दिमाग यूज कराल आणि येत नसेल तर मला कमेंट करा. मी कमेंट मध्ये याचा आन्सर तुम्हाला नक्कीच देईन. चला आता आपण 4 अंकी संख्येचा लसावी आणि मसावी अवयव न पाडता कसं काढायचं ते पाहूया. आता बघा आपण 4 अंकी संख्या म्हणजे 4 संख्येचा मसावी आणि लसावी कसा काढायचा ते पाहत आहोत. आता इथं बघा, इथं सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 18 आहे. 18 ने या तिन्ही संख्येपैकी कोणत्या संख्येने भाग जातो का, हो एकाने जातो. मग याला कट करा. परत न मग आता यापैकी कोणत्या संख्येने भाग जातो का, नाही जात. मग काय करायचं, अगोदर या 2 संख्या घ्या, या 2 घ्या किंवा या 2 घ्या, तुमच्या मनावर. उत्तर तेच येणार आहे लसावी काढताना. आता काय करायचं, तीच आपली पद्धत. 14 आणि 18 या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो, 2 ने जातो. 62, 14, 92, 18. आता बघा 14 ने 9 ला भाग घाला किंवा 18 ने 7 ला सॉरी मल्टिप्लाय करा, गुणाकार करा. भाग म्हणते मी, चुकून आलं. आता बघा 14 9 26 किंवा 18 7 26, म्हणजे 126 आलं. आता 126 ला 10 ने भाग जातो का, नाही जात. मग काय करायचं,
लिहून टाका 10 इथं. आणि याचा परत न याचा काय करायचं आपल्याला, लसावी काढायचा आहे, भाग घालायचं. आता या दोन्ही संख्येला कुठल्या संख्येने भाग जातो, बे पंचे 10 आणि बे सकून 12, बेत्री 6 झालं. आता बघा या 10 ने 63 ला मल्टिप्लाय करा किंवा 126 ला 5 ने मल्टिप्लाय करा, जे तुम्हाला सोपं वाटतंय ते. मला सोपं 10 ने 63 ला मल्टिप्लाय करायला सोपं वाटतंय, कारण फक्त इथं 0 लावायचा आहे. म्हणजेच याचा लसावी किती आला, 630 याचा लसावी आला. आहे की नाही सोपा अवयव न काढता लसावी आणि मसावी काढणं. गणित खूप सोपं आहे, कोणतंही गणित खूप सोपं आहे. फक्त त्यावर तुम्ही मन लावून असे व्हिडिओ पाहायचे किंवा पुस्तक वाचायचं, समजून जाईल तुम्हाला. आता बघा यामध्ये डिफरन्स कितीचा आहे, 4चा आहे. यामध्ये डिफरन्स कितीचा आहे, 4चा. यामध्ये कितीचा आहे, 4चा. या 4 ने या सर्व संख्येला भाग जातो का, जात नाही. मग काय करायचे, 4चे फॅक्टर पाडायचे, अशा वेळ पाडायचे. बे दुनी 4. आता 2 ने भाग जातो का, या 4ही संख्येला 2 ने भाग जातो का, हो जातो. मग याचा मसावी किती लिहायचा, 2 लिहायचा. आहे की नाही सोपं. जर तुम्हाला हे समजलं असेल तर याचं आन्सर मला कमेंट कराल का, हो नक्कीच तुम्ही कराल. आणि आय होप नक्कीच, मला वाटतं की तुम्हाला नक्कीच समजलं असेल. आणि असेच छान छान गणित ट्रिक्सने शिकण्यासाठी आजच आपल्या वेदऋषी एज्युकेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात नेक्स्ट माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.